अगं तू मला टाळतेस हे काय मला कळत नाहीये का? सोहम तू काय बोलतोयस? मी दिलेली भेट परत करायला विक्रमला तूच पाठवलं होतंस ना? कमॉन देवयानी, तू मला फसवतेस. अगं आपण लहानपणापासूनचे मित्र आहोत ना, आणि केवळ तुला विक्रम मिळाला म्हणून तू विसरलीस मला. बट आय स्टील लव्ह यू देवयानी. मी नाही विसरू शकत तुला. हे बघ तुझं विक्रमशी लग्न झालं तरी आपण मित्र राहू शकतो ना देवयानी. लहानपणाची मैत्री अशी विसरून नाही चालत. तुला त्या मैत्रीची शपथ आहे देवयानी. तिला फोन करायची तुला गरज काय आहे? का नाही सांगायचं? मैत्रीण आहे ती माझी. ती तुझी मैत्रीण होती, पण आता ती दुसऱ्या कुणाची तरी बायको आहे. हे तू कधी समजून घेणार आहे सोहम? अरे ती कशी वागली तरी तुला काही स्वाभिमान आहे की नाही? किती काळ तिच्या पुढे तू मैत्रीची भीक मागत राहणार आहेस? तूही मलाच बोलताय. मी तुला शेवटचं सांगते सोहम, मला पुन्हा या विषयावर बोलायला लावू नकोस. देवयानीला विसरून जा कायमचं. त्यातच तुझं भलं आहे. आम्हाला तुम्हाला दोघांना भेटायचं होतं. कुठे आहात तुम्ही? आम्ही आता नाटकाच्या रिहर्सल साठी जात आहोत. हो. कुठे रिहर्सल? गुलमोहर पार्क. गुलमोहर पार्क. देवयानी ताई, काय हो? कोण आलंय बघा आपल्या वस्तीत. विक्रम कुठे राहतात? ज्यांचं आता नव्याने लग्न झाले ते. हे बघा, फक्त विचारलेल्या प्रश्नांना उत्तर द्या. ते कुठे राहतात तेवढंच सांगा. विक्रमादित्य कुठे? विक्रम ना आहे ना, विक्रम घरातच आहे. या ना. प्रिया वहिनी, आमचा तर अजूनही विश्वास बसत नाहीये की तुम्ही आमच्या सगळ्यांमध्ये आहात. का विश्वास का बसत नाहीये? पण तुमचे नील भैया ते तर राजेश शिर्केंचे वंशज आहेत, आणि ते जर इतक्या सहजपणे तुमच्यात मिसळू शकतात, तुमच्यात वावरू शकतात, तर मग आम्ही का नाही? बरं भाऊजी, आता आम्हाला खरंच निघायला हवं. तुम्हाला तुमच्या प्रयोगासाठी मनापासून शुभेच्छा देतो आम्ही. थँक्यू. आदित्य, आज आम्ही तुम्हाला झोपेतनं जागा करण्यासाठी आलोय. खरे झोपेत तर आम्ही राजेश शिर्केंच्या महालात असताना होतो रणवीर राजे. वेळेत आम्हाला जाग आली म्हणून देवयानीशी आमचं लग्न होऊ शकलं, आणि आता आम्ही अतिशय सुखाने संसार करतो. तुम्ही जागे झालात हा तुमचा भ्रम आहे, आणि हाच भ्रम दूर करण्यासाठी आम्ही आलो आहोत. आणि आमचा भ्रम दूर नाही झाला तर आम्ही असं समजू की तुम्हाला वेड लागलंय, किंवा राजे शिर्के घराण्याबरोबर तुम्ही जाणून बुजून शत्रुत्व पत्करताय. रणवीर राजे, जे काय असेल ते लवकर बोला. आम्ही तुम्हाला आधीच सांगितलं की आम्हाला कामावर जायला उशीर होतो. हो, तो लिंगप्पा तुमची वाट पाहत असेल नाही का? आपल्या दोघांच्या वादात लिंगप्पा साहेबांना आणण्याची काही गरज आहे रणवीर राजे? वा, तो लिंगप्पा आता साहेब झाला तर. आणि कालपर्यंत ज्यांना तुम्ही भैया साहेब म्हणून आदराने हाक मारत होता ते आता फक्त रणवीर राजे राहिले. लिंगप्पा आमचे साहेब आहेत, कारण आम्ही त्यांचे नोकर आहोत. खोट्या प्रतिष्ठेपेक्षा सुद्धा माणसाला इतरही अनेक गोष्टी असतात ज्या त्याच्या गरजेच्या असतात, आणि त्या आमच्या छोट्या मोठ्या गरजा पूर्ण करण्याचं काम लिंगप्पा साहेबांनी केलंय. आमचा विरोध असतानाही तुम्ही हिच्याशी लग्न केलं, घर सोडलं, रक्ताची नाती तोडली, त्या लिंगप्पाचे उपकार डोक्यावर घेऊन इकडे राहायला आलात. तुम्ही आम्हाला लिंगप्पा साहेबांबद्दल बोललात. हो, करतो आम्ही त्यांची चाकरी, पण म्हणून आम्ही त्यांच्या हातातले भावले बनून राहणार नाही आहोत ना, राहिलोय आणि यापुढे आम्ही राहू. प्रत्येक वेळेस आम्ही आमचा स्वाभिमान जपत आलेलो आहोत. तुमची माणसं तुमचं नाव घेऊन आम्हाला मारहाण करत असताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आम्ही प्रत्यक्ष बघितलाय. ते जर इतके खुश असतील तर तुम्हाला किती आनंद झाला ते